विद्यार्थी मित्रांनो, आपण जे तुमच्यासाठी एक बॅच घेऊन आलेलो आहे ते लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, आपण जी बॅच देणार आहे ती लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहे. स्वरूप असं असेल आपलं की त्यामध्ये प्रत्येक बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत असणार आहे. म्हणजे बरोबर आहे, म्हणजेच हा एक असणार आहे बी टू ए, ह्या एक स्वरूपात प्रत्येक गोष्ट आपल्याला बेसिक स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न करू आपण. हा एक. दुसरा, आपण ही बॅच पूर्व आणि मुख्य दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. म्हणजे पूर्व आणि मुख्य प्रत्येक मागील प्रश्नांच्या आधारे कशा पद्धतीने आधार घेऊन मागील प्रश्नांचं विश्लेषण करून कशा पद्धतीने पुढे जाता येईल यावरती सर्वात मोठा भर असणार आहे. म्हणजे असं लक्षात घ्या की पूर्वचे सुद्धा मागील 2013 ते 2024 पर्यंतचे प्रश्न सोडून घेण्यात येईल. म्हणजे 2013 ते 2024 पर्यंतचं त्याचं सुद्धा आपण एक विश्लेषण देण्याचा प्रयत्न करू. ते मागील प्रश्न सुद्धा आपण सोडविण्यात घेण्यात येऊ. म्हणजे 2006 ते 2011 पर्यंत, कारण 12ला मुख्य परीक्षा नवीन सुरुवात झाली नवीन अभ्यासक्रमानुसार, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. ते त्यासोबतच मागील 2011 ते 2024-25 पर्यंत जे काही युपीएससीचे प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडून घेण्यात येणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण प्रॅक्टिस भरपूर प्रमाणात करणार आहे, लेखनाचा सराव सुद्धा करणार आहे भरपूर प्रमाणामध्ये. त्यामध्ये असं एक लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो किंवा ज्या वेळेस आपण कुठल्याही अभ्यासक्रमाला किंवा परीक्षेची तयारी करायला जातो त्यावेळेस हे लक्षात घ्या, तुम्हाला जोपर्यंत आपण मागील अभ्यासक्रम चाळत नाही, कशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे तो समजून घेत नाही, हा एक मुद्दा. दुसरा असा असतो की त्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांचं किती मोठं योगदान आहे हे जोपर्यंत आपण स्वतःहून समजत नाही किंवा स्वतःहून आपण जाणून घेत नाही तोपर्यंत कुठलाही मुद्दा क्लिअर होत नाही. अभ्यासक्रम सांगतो आपल्याला काय करायचं आणि मागील प्रश्न सांगतात आपल्याला ते कसं करायचं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि प्रत्येक विषयाला प्रत्येक टॉपिकला आपण चालू घडामोडीचा संदर्भ कशा पद्धतीने देता येईल हाच एक विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लगेचच 15 मे ह्या दिवशी आपण हे बॅच सुरू करतोय. 15 मे पासून बॅच सुरू होणार आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी ज्या दिवशी एक्झाम होणार आहे त्याच परीक्षेला आपण एक अनुसरून बॅच सुरू करतोय. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक खाली दिलेलीच आहे. सर्व कोर्सेस त्यामध्ये आपण दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर काही तुम्हाला अडचण गेली तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा.